वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विंग्स FM वर तुम्ही ऐकताय परमेश्वरा तूच खरा शिल्पकार. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण पहिली आराधना करतो ती गणपतीची. सर्वांना आपल्या मायेची ऊब देणारा हा बाप्पा नेहमीच प्रत्येकाच्या जीवनात विघ्नहर्ता या स्वरूपात येऊन भक्तांच्या मदतीला धावून येतो. बुद्धीचा अधिष्ठाता, विघ्नांचा नियंत्रक मानल्या जाणाऱ्या श्री गणेशाला स्मरून संत ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीची सुरुवात केली. श्री गणेशाचा महिमा सांगणाऱ्या अनेक कथा आहेत आणि यावर आधारित बरेच चित्रपट आपण पाहिले. मराठीमध्ये अष्टविनायक चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं एक गीत आपणा सर्वांनाच परिचित, ज्याला स्वरसाद चढवला प्रसिद्ध गायक वसंत देशपांडे यांनी. यमन रागावर आधारित अतिशय लोकप्रिय हे गाणं ऐकूया विंग्स FM वर. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणीजन पालक, विघ्न विनाशक गुणीजन पालक, दुरित तिमिर हारका, दुरित तिमिर हारका. वक्रतुंड ब्रह्मांड नायका, वक्रतुंड ब्रह्मांड नायका, विनायका प्रभुराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. शिवात्मजा मंगला, शिवात्मजा मंगला, सिंदूरवदना विद्याधीशा, सिंदूरवदना विद्याधीशा, गणाधिपा वत्सला. ईश्वरा साह्य करावे, तूच ईश्वरा साह्य करावे. हा भव सिंधू तराया,
तुला वंदितो. गजवदना तव रूप मनोहर, गजवदना तव रूप मनोहर, शुक्लांबर शिवसुता. चिंतामणी तू अष्टविनायक, चिंतामणी तू अष्टविनायक, सकलांची देवता. रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा, रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा, देई कृपेची छाया. प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा. गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. परमेश्वरा तूच खरा शिल्पकार. तुम्ही ऐकताय विंग्स FM वर आणि मी नम्रता. चित्रपती व्ही शांताराम यांनी निर्माण केलेला 1951 सालचा चित्रपट म्हणजेच अमर भूपाळी. तुम्हाला माहितीये का, चित्रपटाचं आधीचं नाव होतं घनश्याम सुंदरा, जी गाजलेली भूपाळी आहे. ज्यावेळेस ही भूपाळी होनाजींच्या आवाजात रेकॉर्ड झाली त्यावेळेस संगीतकार वसंत देसाई म्हणाले, वा, आज जणू एका अमर भूपाळीचा जन्मच झालेला आहे. पण चित्रपटाचं नाव घनश्याम सुंदराम काही पटत नाही. मग काय, तिथे हजर असलेल्या व्ही शांताराम यांनी बरोबर तो क्लू पकडून चित्रपटाचं नाव अमर भूपाळी असं ठेवलं. एका प्रकारे त्यांनी वसंत देसाईंच्या प्रतिभेला दादच दिली आणि बरोबर शाहीर होनाजींची भूपाळी खरोखरच अमर झाली. घनश्याम सुंदरा, घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठिलव करी वनमाळी, वनमाळी, उठिलव करी वनमाळी, उदयाचळी मित्र आला, घनश्याम सुंदरा. जगण अवघे वृक्षी अरुणोदय होता
चरावया पक्षी प्रभात काली उठुनी कावडी तीर्थपथ लक्षी करुनी सडा सम्मार्जन गोपी कुंभ घेऊनी कुक्षी यमुना जळासी जासी मुकुंदा यमुना जळासी जासी मुकुंदा दध्योधन पक्षी घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिलव करी वनमाळी वनमाळी उठिलव करी वनमाळी उदयाचळे मित्र आला घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. परमेश्वरा तूच खरा शिल्पकार. श्रीकृष्ण, अच्युत, नारायण, माधव, साक्षात भगवंत वीर धनुर्धर, अर्जुनाच्या रथाचा सारथी, पांडवांचा जिवलग सखा श्रीकृष्ण, सुदाम्याचे कोरडे पोहे आवडीनं खाणारा, विदुरा घरचा कण्या प्रेमानं चाखणारा श्रीकृष्ण. संत ज्ञानेश्वर गीतेवर भाष्य करताना श्रीकृष्णाच्या प्रेमात पडतात आणि म्हणतात, जो अंतर्बाह्य परमानंद स्वरूप आहे तो भगवान श्रीकृष्ण, ज्याला गोविंद, गोपाळ, केशव अशी अनेक नावं आहेत. त्याच्या नामाची अनुपम अशी अवीट गोडी, ज्याच्यापुढे साखर गुळाची गोडी सुद्धा फिकी पडते. म्हणूनच देवाचं वर्णन करताना म्हटलेलं आहे, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा तुझ्या नामात रे गोडवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. म्हणजेच शरीराचं आरोग्य जर उत्तम असेल तर मनही प्रसन्न असेल. निरोगी असा देह म्हणजे जणू अनमोल असं भक्तिरूप धन. सुरक्षित ठेवणारी, साठवणारी आणि वाढवणारी तिजोरीच. मनात कोणताही स्वार्थ न ठेवता विवेकानं विचार करून स्नेह मैत्रीचा आनंद घ्यावा आणि अशाच निर्मळ मनाच्या भक्ताला खऱ्या भक्तीचा ठेवा लाभतो आणि देवही भेटतो. आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातलं हे गाजलेलं भक्तिगीत ऐका विंग्स FM वर. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावल्या हातानाही कंप का सुटावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. उजेडात होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता उघडदार देवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. तुम्ही ऐकताय विंग्स FM वर परमेश्वरा तूच खरा शिल्पकार. माणसाच्या मनातला राग, द्वेष घटकेत घालवून टाकण्याचं गाण्या इतकं दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसतं, हो ना? आणि यामध्ये जर भक्ती संगीताचा समावेश असेल तर माणसाचं मन अगदी प्रफुल्लित होतं. भक्तीच्या सागरात तो अक्षरशः न्हाऊन निघतो आणि त्याला एक विलक्षण शांती मिळते, प्रसन्नता मिळते. आणि म्हणूनच आपणही या भक्तिरसाचा आनंद घेऊया. आजवर गाजलेली भक्तिगीतं आपण ऐकणार आहोत विंग्स FM वर. ऐकत रहा परमेश्वरा तूच खरा शिल्पकार. उठा उठा हो सद्गुरु राया, उठा उठा हो गजानना, उठा उठा हो गजानना. सरली ती राती दयाळा, सरली ती राती दयाळा. उषकाल
उठा उठा हो गजानना, गजानना हो गजानना. उठा गजानना, समर्थ सद्गुरु गजानना. चक्रवाक चंडोल पक्षी हे प्रभात कालाला. चक्रवाक चंडोल पक्षी हे प्रभात कालाला. सूर्या बघण्या आतुर होऊन घालिती हिरत्याला. तेही बघण्या पुन्हा पातले भक्त तुझे द्वारी. दर्शन देऊन तयास तारा गणू म्हणे संसारी. उठा उठा हो गजानना, गजानना हो गजानना. सरली ती राती दयाळा, सरली ती राती दयाळा. पुष्कळचा वाहे वारा, कुकुट ओरडली, कुकुट ओरडली. उठा उठा हो गजानना, गजानना हो गजानना. गजानना हो गजानना, गजानना हो गजानना. गजानना हो गजानना, गजानना हो गजानना. दीपज्योतीमध्ये असं सामर्थ्य आहे की स्वतः प्रज्वलित होऊन दुसऱ्यालाही प्रज्वलित करते. महाराष्ट्रातले संतही आपल्या ध्यान साधनेमध्ये केवळ स्वतःचं मोठेपण वाढवण्यासाठी राहिले नव्हते, तर आपलं ज्ञानभांडार लोकांपुढे उघडं करून लोकांनाही शहाणं करून सोडावं हीच चिंता बाळगून होते. पण सुरुवातीला याच संतांना आयुष्यात अपार दुःख सोसावं लागलं. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, मुक्ताई, जनाबाई कोणालाही जननिंदा चुकली नाही. एवढा छळ सोसूनही ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत त्या दुःखाचं दर्शन आपल्या लेखनात कुठेही घडवलं नाही. हा मनाचा मोठेपणा संतांकडे होता. अशा संतांवर देवाची पूर्ण कृपादृष्टी होती आणि सारा समाजही त्यांच्या पुढे नतमस्तक झाला. ऐकत रहा विंग्स FM वर परमेश्वरा तूच खरा शिल्पकार आपल्या नम्रतासोबत. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. तुझी आश्वासे पान हरते, हर्षे तुझिया फूल फुलते. तुझी आश्वासे पान हरते, हर्षे तुझिया फूल फुलते. तेज झळाळत गगनही झुलते, रविचंद्राचा तू निर्माता. शरण तुला भगवंता मी, शरण तुला भगवंता. सुख दुःख
दुःखाची ऊन सावली तुझीच जाणीव वेळोवेळी सुख दुःखाची ऊन सावली तुझीच जाणीव वेळोवेळी तुझ्या कृपेच्या पंखाखाली जीवदान ते मरणा मिळता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता देऊळ तुझी तूच मूर्ती तूच आरती पूजा भक्ती देऊळ तुझी तूच मूर्ती तूच आरती पूजा भक्ती तूच असता माझी पूर्ती मागायाचे काय अनंता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता मी शरण तुला भगवंता तुम्ही ऐकत आहात परमेश्वरा तूच खरा शिल्पकार फक्त विंग्स FM वर. पहाटेची शांत रम्य प्रसन्न वेळ, प्राचीवर झळकणारी अरुणाची रक्तपताका आणि मंदिरात श्री गणेशाला भक्तगण भूपाळी गात आहेत. हे महागणपती, तुमच्या दर्शनासाठी ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव अधीर झाले आहेत. 14 विद्या आणि आरती घेऊन ते सिद्ध आहेत. तेव्हा उठा 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 श्री गणेशा. तुझ्या कांती सम रक्त पताका पूर्व दिशी फडकती
विंग्स FM वर तुम्ही ऐकताय परमेश्वरा तूच खरा शिल्पकार आणि मी नम्रता. पंडित भीमसेन जोशींच्या अभंगवाणी या कार्यक्रमात रवींद्र भट नेहमी निवेदन करत असत. ज्ञानेश्वर भावंडांसह पायी चालत असताना मुक्तेला मध्येच तहान लागते. तेव्हा निवृत्तीनाथ तिला सांगतात, मुक्ते, तू तहानच पिऊन टाक. त्या प्रसंगाचं वर्णन रवींद्र भटांनी अतिशय प्रभावीपणे केल्याचं आठवतं. त्यांचीच एक सुंदर रचना, उठी श्रीरामा. वेगवेगळ्या अवतारात देवानं वेगवेगळ्या लीला केल्या. छोटासा राम एकदा हट्ट धरून बसला, मला चंद्र पाहिजे. आता आकाशातला चंद्र कसा देणार? सगळ्यांनी समजूत घातली, पण रामाचं रडणं काही थांबेना. शेवटी सुमंत मंत्री आले आणि त्यांनी रामासमोर आभाळाखाली आरसा धरला. आरशात चंद्र दाखवला. पण आता मात्र रामाला चंद्र खेळायला हवाच होता. मग काय, एकीकडे गंगाळात पाणी भरून ठेवलं आणि त्यात चंद्रबिंब बघून राम आनंदानं पाण्यातल्या चंद्राशी खेळू लागला. तर असंच रामाचं सुंदर वर्णन रवींद्र भटांनी आपल्या गीताद्वारे केलं आहे. ऐकूया तर. उठी श्रीरामा, उठी श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली. उभी घेऊनी कलश दुधाचा कौसल्या
चतुर्मुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्ननाश, विनायक, धूम्रकेतू, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन ही गणपतीची प्रमुख 12 नावं. गणपती म्हणजे ज्ञानपिपासू लोकांसाठी साहित्याचा अधिष्ठाता. गणपती म्हणजे सुख, समृद्धी आणि वैभवाचा दाता. गणपती शौर्य, साहस आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे. त्याची युद्धप्रियता हेरंब या नावाने प्रकट होते. सगळी कार्य सिद्धीला नेणारा गणेश सिद्धी बुद्धीचा दाता आहे. असा गणेशाचा महिमा अगाध आहे. ओंकार रूप, अधिनायक, चिंतामणी श्री गणेश सुख करता, दुःख हरता आहे. तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी. पायी तव मम चिंता, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता. तू सुख करता, तू दुःख हरता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. गरसानी पाणी सारे ग मग रे ग ग मग रे ग म प म प म प म प म ग रे ग रे सा. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. पाणी सारे ग मग सा म ग ग रे ग रे सा रे सा रे सा नि सा प म प सा प म प सा ध प म प प म प ग म प ग म रे म ग सा ग रे नि रे सा. देवा सरू दे माझे मी पण, तुझ्या दर्शने उजळो जीवन. नित्य करावे तुझेच चिंतन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण. सदैव राहो ओठावरती, सदैव राहो ओठावरती. तुझीच रे गुणगाथा, तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख
करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख हरता, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, 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 मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. परमेश्वरा, तूच खरा शिल्पकार, भक्तांचे कैवारी कैवल्यदानी असे प्रभू श्रीराम. पतित पावन भवतारक असे ज्यांचे नाम आहे ते प्रभू श्रीराम. आश्रमात कधी येतील, त्यांच्या चरण कमलांचं दर्शन कधी होईल, अशी एकच आस मनाला लागलेली शबरी. स्वतःकडं काहीच वैभव ऐश्वर्य नाही असं शबरीला वाटत असलं तरी शबरीचं अंतःकरण रामाच्या भक्तिभावानं समृद्ध होतं. अखंड रामचरणांचं चिंतन करत नामजप करणारी शबरी म्हणते, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. मीन पहिल्या शापित नारी, मीन पहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, मीन जानकी राजकुमारी, दीन रानटी वेडी शबरी, वेडी शबरी, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, तुझ्या पदांचे अखंड चिंतन, ही माझी साधना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. पतित पावना श्री रघुनाथा, एकदाच ये जाता जाता, पाहिन पूजिन टेकिन माथा, पाहिन पूजिन टेकिन माथा, तोच स्वर्ग मज इथेच येईन, तोच स्वर्ग मज इथेच येईन, पुरेपणा जीवना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. कृष्ण मुरलीधर, कृष्ण कुंज विहारी, कृष्ण गोवर्धन गिरीधारी असं एक रूप, योगेश्वर पूर्णपुरुष सारथी असं दुसरं रूप, नंदकिशोर माखनचोर खट्याळ द्वाड हे आणखीन तिसरं रूप. कृष्णाची रूपं तरी किती सांगावीत, पण मग
खरा कृष्ण कोणता? गोकुळात धिंगाणा घालणारा, मथुरेत कंसवध करणारा, कालिया मर्दन करणारा, की कुरुक्षेत्रावर शंखनाद करून रथी महारथींचा थरकाप उडवणारा? त्यानं बाळमुखात यशोदेला ब्रह्मांड दाखवलं, विराट रूपात अर्जुनाला चकित करून सोडलं. पण याही पलीकडे राधेनं त्याचं निराळच रूप पाहिलं होतं. ते तिला आणि फक्त तिलाच दिसलं होतं. प्रियकर, सखा या रूपात श्रीकृष्ण पाहिला तो फक्त राधेनच. ऐकत रहा विंग्स FM वर परमेश्वरा तूच खरा शिल्पकार, नम्रता बरोबर. राधा कृष्णवरी भाळली, राधा कृष्णवरी भाळली, गुजबुज उठली गोकुळी, गुजबुज उठली गोकुळी, राधा कृष्णवरी भाळली, राधा कृष्णवरी भाळली. अमृत वृक्षी फुलला मोहर, कोकिळ कंठी फुटला सुस्वर. अमृत वृक्षी फुलला मोहर, कोकिळ कंठी फुटला सुस्वर. कुंजवनातून फुला फुलातून, कुंजवनातून फुला फुलातून नवल कथा दरवळली, राधा कृष्णवरी भाळली, राधा कृष्णवरी भाळली. वायुवेगे सुगंध वार्ता, कालिंदीच्या कानी पडता. वायुवेगे सुगंध वार्ता, कालिंदीच्या कानी पडता. हरिभक्तीची ओढतीयेची, हरिभक्तीची ओढतीयेची, नीलजळी थय थयली, राधा कृष्णवरी भाळली, राधा कृष्णवरी भाळली. अमर प्रीतीचे गीत लाघवी, हरी अधरीची वेणू वाजवी. अमर प्रीतीचे गीत लाघवी, हरी अधरीची वेणू वाजवी. राधा मोहन बघण्या मीलन, राधा मोहन बघण्या मीलन, इंद्रपुरी अवतरली, राधा कृष्णवरी भाळली, राधा कृष्णवरी भाळली. गुजबुज उठली गोकुळी, गुजबुज उठली गोकुळी, राधा कृष्णवरी भाळली. पहाट ही रम्य का असते? कारण त्यावेळी हवा आल्हाददायक असते, शिवाय सर्वत्र शांतता असते. अशाच पहाटेचं वर्णन करताना कवी म्हणतो, आनंददायी अशा गार मंद वाऱ्याची लहर, उषक कालचा प्रहर, पक्ष्यांचा मधुर किलबिलाट, देवळामधला घंटानाद, वातावरण सुगंधित करणारी वेलींवर उमलणारी टवटवीत फुलं आणि अशा वेळी सारा आसमंत उजळून टाकणारे सूर्यनारायण प्रकट होतात. सगळी सृष्टी चैतन्याने भरून गेलीये आणि अशा प्रभात समयी उठा
उठा सकळ जन उठा. उठा सकळ जन उठिले नारायण. आनंदले मुनी जन तिन्ही लोक. उठा सकळ जन उठिले नारायण. करा जय जयकार वाद्यांचा गजर. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. करा जय जयकार वाद्यांचा गजर. मृदंग वीणे अपार ताळ हो. उठा सकळ जन उठिले नारायण. जोडोनिया कर मुख पाहा सादर. जोडोनिया कर मुख पाहा सादर. पायावरी शिर ठेवूनिया. उठा सकळ जन उठिले नारायण. तुका म्हणे काय पडियते मागा. तुका म्हणे काय पडियते मागा. आपुलाले सांगा दुःख सकळ. उठा सकळ जन उठिले नारायण. आनंदले मुनी जन तिन्ही लोक. उठा सकळ जन उठिले नारायण. तुम्ही ऐकताय परमेश्वरा तूच खरा शिल्पकार नम्रता बरोबर विंग्स FM वर. आजकालच्या पिढीला पहाटेच्या साखर झोपेतून उठायला खूप कंटाळा येतो, हो ना? पण मी म्हणते मनात आणाच आणि सुंदर पहाट अनुभवा. थोडं धीर गंभीर शांत प्रहर चैतन्यमय वातावरण पाहिलं ना की असं वाटतं जणू भगवंतच रंग खेळतोय. एकीकडे पूर्व दिशेला रंगपंचमी रंगते. नभात सूर रंगतात. सोनेरी कडा अधिक तेजोमय होतात. पक्षी मधुर कूजन करतात. चंद्र सूर्य अंगणातल्या सुरेख मंगलमय रांगोळीत उतरतात. आहा हा हा, असं वाटतं जणू दशदिशा भगवंताला भूपाळीच गातायत. सूरनभिरंगती दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाते. पानोपानी अमृत शिंपित उषाहासरी
दश दिशा भूपाळी म्हणती प्रभाते प्रसन्न वदने सुहासिनी कुणी सडे शिंपिती मृदुल स्वरानी प्रसन्न वदने सुहासिनी कुणी सडे शिंपिती मृदुल स्वरानी श्री विष्णूचे नाम स्मरूनी श्री विष्णूचे नाम स्मरूनी तारकुणी छेडिती प्रभाते सूरनभिरंगती दश दिशा